नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या उरलेल्या गाऊनचा रिव्ह्यू। या गाऊन पासून मी अगोदर एक 12-13 साड्या बसेल अशा पद्धतीचे एक साडी कव्हर दाखवलं होतं आणि त्यातूनच उरलेला हा गाऊन आहे आणि याचाच रिव्ह्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। ठीक आहे, त्याचबरोबर मी इथे गोणीचा कपडा पण कट करून घेतलेला आहे। याची लांबी आहे 14 इंच आणि रुंदी आहे 12 इंच। तरी पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते। तर बघा, 12 इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे 14 इंच। ठीक आहे, आता ह्याच मापाचे आपल्याला गाऊनचा कपडा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे। तर सर्वात अगोदर मी हा गाऊन कडेकडेने कट करते। तर उरलेल्या गाऊनचा रियूज तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता। तुमच्याकडे कोणतंही छोटं मोठं कापड असेल तर त्याचा पण वापर तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता। तर बघा, 12 बाय 14 इंचापेक्षा मी थोडंसं म्हणजे अर्धा 1 इंच वाढवच कपडा कट केलेला आहे आणि अस्तरसाठी पण मी इथे एक दुसरं कापड घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही कापड घेऊ शकता अस्तरसाठी। आता सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला इथे कडेकडेला टाचणी लावून घ्यायची आणि यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग पण करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतली। आता गोणीपेक्षा एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कट पण करून घेऊ। तर मैत्रिणींनो, क्विल्टिंग करून याचं फायनल माप किती राहिलेलं आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते। तर बघा, याची रुंदी आहे 14 इंच आणि रुंदी आहे 12 इंच आणि लांबी आहे 14 इंच। आता जिकडनं आपली 14 इंच आहे तर पुन्हा एकदा मोजून दाखवते। इकडच्या साईडने आपली 14 इंच आहे तर या साईडने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड पण करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि ही जी फोल्ड घडी आहे हिचं पण माप मोजून दाखवते। तर बघा, 7 इंचची आपली फोल्ड घडी आलेली आहे। आता यानंतर आपल्याला इथे 1 बाय 1 इंचाचा चौकोन ड्रॉ करून घ्यायचा आहे चारही कॉर्नरला। तर चारही कॉर्नर मी इथे 1 बाय 1 इंचाचे ड्रॉ करून घेत आहे। तुम्ही हे 1.5 बाय 1.5 इंचाचे घेतले तरी पण चालेल, थोडंसं बॉटमचा बेस वगैरे ठीक होईल, पण मी इथे 1 बाय 1 इंचाचे घेतलेले आहेत। आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया आणि लय लवकर बनवून तयार होतं, जास्त वेळ नाही लागत। ओपन केल्याच्या नंतर आपला हा पार्ट अशा पद्धतीने दिसणार आहे। आता इकडनं आपली 10 इंच राहिलेली आहे तर 10 इंचाची झीप आपल्याला इथे घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी इथे झीप पण घेतलेली आहे आणि हे रनर आपल्याला नंतर ओवायचं आहे, त्यामुळे मी इथे थोडीशी वाढवत झीप घेतलेली आहे, म्हणजे 10 इंचापेक्षा 11 इंचाची घेतलेली आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला ही झीप आहे ती स्टिच पण करून घ्यायची आहे। नंतर यावरती दाबटीप देऊन घेऊ। तर बघा, अशा प्रकारे मी या झीपवरती दाबटीप पण देऊन घेतलेली आहे। आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने फोल्ड करून इकडच्या साईडने पण हा झीपवाला पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर बघा, इकडच्या साईडने पण आपण ही झीप स्टिच करून घेतलेली आहे। आता आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची आहे आणि या साईडने पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे झीपवरती। आता यानंतर आपल्याला यामध्ये रनर पण ओवून घ्यायचं आहे आणि रनर ओवताना एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी अशी कट करून घ्यायची दुसऱ्या साईडने आणि मग रनर ओवायचं। मला पण मैत्रिणींनो कधी खूप वेळ लागतो रनर ओवायला आणि कधी खूप पटकन पण ओवलं जातं। तर बघा, खूप वेळ ट्राय केल्याच्या नंतर फायनली मला हे रनर पण ओवून घेतलेला आहे मी। आता एक्स्ट्राची झीप आहे ती आपण कट करून घेऊया। ठीक आहे, आणि यानंतर हा जो पार्ट आहे हा आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊ। तर अशा प्रकारे रॉंग साईडला टर्न केल्याच्या नंतर आपल्याला ज्या दोनही कडेकडेच्या बाजू आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत। आणि यावरती पुन्हा आपल्याला डबल टिप पण देऊन घ्यायची। एक्स्ट्राचा भाग मी कट केला आणि यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बेस स्टिच करायचा आहे, पण त्या अगोदर मी त्या हँडलसाठी 6 बाय 3 इंचाचा कपडा घेतलेला आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे हँडल आहे ते स्टिच पण करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे आहे आणि जिकडनं झिप वाला पार्ट आहे हा पार्ट जोडताना आपल्याला हे जे हँडल आहे ते
आतमध्ये लुटून द्यायचं आहे। बरोबर जिथे झिपचं सेंटर आहे तिथेच आपल्याला हे जे हँडल आहे तयार केलेले हे ठेवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने स्टिच पण करून घ्यायचा आहे हा पार्ट। ठीक आहे, हवं तर तुम्ही त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता, म्हणजे स्टिच करायला सोपं जावं यासाठी। अशा पद्धतीने आपण इकडच्या साईडने स्टिच करून घेतलेले आहे। थोडंफार एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करते आणि या साईडने पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत। ठीक आहे, तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा। तसेच तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे। तर राहिलेले जे 2 कॉर्नर होते ते पण मी अशाच पद्धतीने स्टिच करून यावरती पण डबल टिप देऊन घेतली। तर मैत्रिणींनो, 4ही कॉर्नर स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला हा जो पार्ट आहे हा झिप ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर आतील साईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे। खूप मोठ्या साईज मध्ये आपलं हे पाऊच बनून तयार झालेलं आहे। तुम्ही याचा पेन्सिल पाऊच म्हणून पण वापर करू शकता, त्याचबरोबर मेकअप पाऊच म्हणून पण वापर करू शकता। आणि बघा किती सुंदर असं दिसत आहे, असं वाटत पण नाही की आपण हे जुन्या गाऊन पासून बनवलेलं आहे। अगदी म्हणजे तुम्ही हे कुणाला गिफ्ट पण देऊ शकता, हळदी कुंकू वाण म्हणून पण देऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्ही हे स्वतःसाठी बनवू शकता आणि बनवून विक्री पण करू शकता। अशा पद्धतीचं मी तुम्हाला हे पाऊच बनवून दाखवलेलं आहे। ते फक्त एकाच आपण इथे आयताकृती कपडापासून हे बनवलेलं आहे। ठीक आहे, तर याच्यात काही सामान ठेवून दाखवते। तर मैत्रिणींनो, तुम्ही याचा मेकअप पाऊच म्हणून वापर करू शकता, पेन्सिल पाऊच म्हणून पण वापर करू शकता, पुन्हा बांगड्या ठेवण्यासाठी पण याचा वापर करू शकता। वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुमच्या सोयीनुसार या पाऊचचा वापर करू शकता। मी तुम्हाला याच्यामध्ये काही ज्वेलरी मेकअपचं सामान ठेवून दाखवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती सामान तुमचं यामध्ये बसणार आहे। ठीक आहे, आता शेप जो आहे एकदम प्रॉपर, जेव्हा पूर्ण सामान आपण भरून ठेवू तेव्हा एकदम परफेक्ट दिसतं ते। आणि बघा अशा पद्धतीने ते एकदम असं कडकपणा आलेला आहे त्याच्यामध्ये, कारण की आपण यामध्ये गोणी पण घातलेली आहे, त्यामुळे अगदी म्हणजे असं कडक झालेलं आहे आणि टिकायला पण मजबूत आहे आणि हे वर्षानुवर्ष टिकतं। तुम्ही हे धुवून पुन्हा पुन्हा पण वापरू शकता, वॉशेबल आहे, अशा पद्धतीचं आहे आणि गोणी घातल्यामुळे आपले वॉटरप्रूफ असणार आहे। प्रवासामध्ये पण तुम्ही याच्यामध्ये काही सामान तुमचं ठेवून घेऊन जाऊ शकता कुठेही। तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला आपली आजची ही आयडिया, ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय।